सोनी आहेत, ॲडव्होकेट गणेश सोनी यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही आहे, मात्र या सगळ्या खटल्याशी संबंधित आहेत ते साध्वी प्रज्ञा सिंग यांची बाजूसुद्धा त्यांनी या लोअर कोर्टात विशेष न्यायालय कोर्टात मांडली होती. त्यांचं मत या दृष्टीने महत्त्वाचं आहे, कारण आज जी निरीक्षणं नोंदवलेली आहेत या निरीक्षणासंदर्भात त्यांचं मत काय हे आपण जाणून घेऊयात. सोनी सर, तुम्ही निरीक्षणं बघितलेली आहेत, न्यायालयाची निरीक्षणं पाहिली तर तुम्हाला ही निरीक्षणं अपेक्षित होती का? हा निकाल नक्कीच धक्कादायक नाही, पहिली गोष्ट. आणि कुठल्याही ही मोठी जी वारदात आहे हिंदी ज्याला म्हणतात की मोठी घटना आहे, किरकोळ चोरी दरोडा असा सिंगल ऍक्ट नाही, हा मल्टिपल ऍक्ट आहे. खूप बऱ्याच लोकांना त्याच्यात आरोपी केले आणि त्याचा जो इम्पॅक्ट जो आहे तो बऱ्याच लोकांवरती व्हावा अशी धारणा आहे काही लोकांची. त्यामुळे ह्याच्यामध्ये कॉन्स्पिरसी ज्याला म्हणतात ती कॉन्स्पिरसी कशी रचली गेली, ह्याचा मुख्य कॉन्स्पिरेटर कोण, ह्याच्याबद्दल तपास अधिकाऱ्यांनी कुठला पुरावा कोर्टासमोर आणला आणि कुठला टिकला. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की 12 एप्रिल 2008ला राम मंदिर जे भोपाळला जे आहे तिथे मीटिंग जी घडली, तर तपास यंत्रणांचं असं म्हणणं होतं की त्या मीटिंगमध्ये पहिल्यांदा साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांची ओळख झाली. त्याच्या अगोदर ते दोघं एकमेकांना ओळखत नव्हते आणि ओळख असायचं कारणही नाही. हे मिलिटरीमध्ये, सरकारी यंत्रणेमध्ये आहेत, लष्करामध्ये आहेत आणि ही धार्मिक प्रवृत्तीची व्यक्ती जिने संन्यास घेतलेला आहे. हे दोन भिन्न स्फिअर आहे, त्याच्यामध्ये ओळख व्हायचं कारणच नाही. पण तपास यंत्रणाने असं काही पुरावा आणला की म्हणजे कागदावरती तरी निदान आणला, तो आता फलस्वरूप त्याचं कळलंय काय झालं ते, की दे कुड नॉट प्रूव्ह की यांची मीटिंग ऑफ माइंड्स होती, अशा तऱ्हेची कॉन्स्पिरसी झाली. आणि पुरोहितनी त्यांना सांगितलं की मला काही दंगा फसाद घडवायचा आहे बॉम्बस्फोट करून, तर त्याच्यासाठी मला मुलं द्या 2 कॅरी करणारी RDX वगैरे. तर अशा स्वरूपाचे कागदी पुरावे गोळा केले गेले, खोटे पंचनामे बनवले गेले आणि त्यांचा प्रवास दाखवला. भोपाळवरनं ती गाडी जी आहे ती मालेगावपर्यंत आणण्यात आली. आणि आता जे काय आपण ऐकतोय निकालपत्रामधले काही थोडे माहिती येत आहेत त्याच्यानुसार ती गाडी साध्वी प्रज्ञाची आहे का नाही याच्याबद्दल सुद्धा फार मोठी शंका उपस्थित करण्यात आलेली आहे. त्यामुळे ह्या संपूर्ण तपासावरतीच एक मोठं प्रश्नचिन्ह आलेलं आहे. आणि मगाशीच तुमच्या हिंदी कार्यक्रमात मला विचारण्यात आलं की तुम्हाला हे राजकीय स्वरूपाचं असं वाटतं का सगळं प्रकार, तर राजकीय मी म्हणणार नाही, पण इथे कॉम्पिटन्सीचा प्रश्न येतो की ज्या तऱ्हेने पोलीस यंत्रणा तपास करतात त्यांचं कॅलिबर काय, त्यांच्यामध्ये सुपरविजन कितपत असतं, किती गांभीर्यानेही सुपरविजन केलं जातं. आणि दोषारोपपत्र पाठवताना खरोखर दोषारोपपत्र, सीबीआयची दोषारोपपत्र त्यात 7 चाळण्या असतात, त्या 7 चाळण्यामधून निघून आलेला पुरावा हा त्यांचा चार्जशीट असतो. तर अशा NIA सारख्या याच्यामध्ये मल्टी लेअर सुपरविजन पाहिजे असं माझे वैयक्तिक माझं मत आहे. त्याच्यामध्ये असा जर प्रकार घडला तर खोटे आरोपी इतके वर्ष भरडले जाणार नाहीत, जे आपण रेल्वेच्या ब्लास्टमध्ये पाहिलं ते. त्यामुळे तपास यंत्रणांमध्ये आमूलाग्र बदल हवेत त्याच्यामध्ये आणि मल्टी लेअर इन्व्हेस्टिगेशन पाहिजे, तरच ह्याच्यामध्ये खऱ्या आरोपी आपल्याला सापडू शकतात. बीजेपी ने इकोनॉमी को खत्म कर दिया है. क्यों खत्म किया है? अदानी जी की मदद करने के लिए खत्म किया है. तो आप लोग हैरान क्यों लग रहे हो? राहुल गांधी यांची प्रतिक्रिया होती. सोनी सर, तुम्ही जो मुद्दा मांडत होतात, माझा प्रश्न असा आहे की 2-3 मुद्द्यांवर न्यायालयाने एक गंभीर निरीक्षण नोंदवलं. एक म्हणजे UAPA लावणं हे योग्य नव्हतं असं त्यांचं म्हणणं होतं. जर अशा बॉम्बस्फोट सारख्या खटल्यामध्ये UAPA लावताना जर गंभीर चूक झाली असेल, नेमकी त्रुटी तुम्हाला कुठे वाटते? कुठे UAPAचे उद्दिष्ट काय? अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट, प्रिव्हेन्शन ऍप, त्याच्यामध्ये प्रतिबंध आहे. अनलॉफुल कुठलं की बॉम्बस्फोट घडवणार नक्कीच अनलॉफुल आहे, त्याच्यामध्ये काय इट्स नॉट अ लॉफुल. बरोबर. त्यामुळे प्रश्न अगेन वी कम्स टू सेम पॉईंट की याच्यामध्ये कॉन्स्पिरसी जी रचली गेली, जो कट रचला गेला, त्या कटाबद्दल तपास यंत्रणेने कुठल्या स्वरूपाचे पुरावे रेकॉर्डवर आणले, कुठल्या त्याचा तपास केला आणि हाऊ कुड दे प्रूव्ह. जोपर्यंत कटाबद्दल माहिती येत नाही तोवरी कट झाल्याशिवाय तयारी होत नाही, तयारी झाल्याशिवाय एक्झिक्युशन होत नाही आणि एक्झिक्युशन झाल्याशिवाय रिझल्ट येत नाही. त्यामुळे मुळातच तपास यंत्रणा ही कटाबद्दल काय पुरावा गोळा करू शकली हे फार महत्त्वाचं. आणि बाकीचे जे आपण आरोपी बघतोय ते चुकून सुद्धा साध्वीच्या संपर्कात असायचे, पुण्यामधले जे काही आरोपी खेचले गेले त्याच्यामध्ये त्यांचं काय दुरान्वये देखील काय संबंध, आहेरकर वगैरे इव्हन पुरोहितांचं त्यांच्याशी किती जणांशी संबंध असेल, किरकोळ ओळख जान पहिचान असू शकते ती. त्यामुळे सर्व तऱ्हेने काश्मीरचा तो आहे जो सुधाकर द्विवेदी आहेत, ते काश्मीरचे आहेत, त्यांचा आणि पुरोहितांचा संबंध याचं कारण काय, त्यांचा आणि साध्वीचा याचा संबंध काय. त्यामुळे हे सगळं जे काही स्टोऱ्या ज्या रचल्या गेल्या की भोपाळमध्ये एक मिटिंग झाली, नंतर जबलपूरला एक मिटिंग झाली, त्याच्यामध्ये असं ठरलं की काय करायचं महाराष्ट्रात जाऊन वगैरे वगैरे, हे सगळं कपोल कल्पित होतं, हे आता पूर्णपणे सिद्ध झालेलं आहे. खरं तर 2016 मध्येच मकोका या केसमधनं हटवला गेला होता, तेव्हाच कुठेतरी या केसचा एक दिशा ठरली होती किंवा निकाल लागला होता असं म्हणता येईल. कारण जर संघटित गुन्हेगारी सिद्ध करणंच तपास यंत्रणांना शक्य झालं नसेल तर हा निकाल अपेक्षित होता असं म्हणायचं. त्याच्यामध्ये एक थोडा प्रकाश असा टाकतो. शिंदे नावाचे साहेब होते सुरुवातीला
आणि त्यांचं म्हणणं असं की मकोकाचं जे उद्दिष्ट आहे, मुंडे साहेब असताना मकोकाची सुरुवात झाली की या सगळ्या गँग्स ज्या असायच्या त्या खंडणी गोळा करायच्या आणि खंडणीला प्रतिबंध करण्यासाठी हा मकोका कायदा आणण्यात आला. तर इथे बॉम्ब घडवायचं जर उद्दिष्ट असेल तर त्याच्यामध्ये मॉनिटरी बेनिफिट गेन असायचं काही कारणच नाहीये. या कारणास्तव त्यांनी तो हटवला. म्हणून मकोका गेल्यानंतर मॅटर परत नाशिकला गेलं. मग त्याच्याविरुद्ध स्टेटने अपील केलं आणि परत तो रिस्टोर झाला. आणि नंतर मग तपास यंत्रणा म्हणजे पोलीस स्टेशनवरनं तो तपास आला ATS कडे. ATS नंतर NIA ची स्थापना झाली 26/11 प्रकरणात. 31/12/2008 NIA ऍक्ट अस्तित्वात आला प्रोमोगुलेशन ऑर्डिनन्सच्या स्वरूपामध्ये. मग त्याला मूर्तिमंत स्वरूप देण्यात आलं कायद्याच्या स्वरूपामध्ये. नंतर NIA टेक ओव्हर केला तपास. 13/4/12 तपास केलेला आहे. 2011 घेतलेला टेक ओव्हर केलेला आहे. आणि त्याच्यानंतर सगळी जी तपासाची सूत्र ती NIA कडे आली. NIA अधिकारी अतिशय प्रोफेशनल तपास करतात हे आपण जाणतोय. परंतु आजचा जर आपण जर निकाल पाहिला तर बऱ्याच गोष्टींवरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित नक्कीच राहणार आहे. मगाशी आम्ही ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्याशी जेव्हा चर्चा करत होतो त्यांचा एक मुद्दा असा होता की 2 तपास यंत्रणांमधली मतभिन्नता याला कारणीभूत ठरलेली असू शकते असं त्यांचं प्राथमिक मत आहे. त्यांचं म्हणणं आहे की आता निकाल पूर्ण वाचल्यानंतर आपण याच्या मुळाशी जाऊ शकू. पण तुम्हाला पण असं वाटतं का की ATS आणि NIAच्या तपासामध्ये किंवा मतभिन्नतेमुळे हा सगळा घोळ झाला? हा प्रकार रेल्वेच्या बॉम्ब ब्लास्टमध्ये देखील झाला. क्राईम ब्रँचची वेगळी मतं होती आणि ATSच्या लोकांची वेगळी मतं होती. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की एकदा एका यंत्रणेकडे तपास सोपवला त्याच्यानंतर त्यांना संपूर्ण त्याच्याबद्दल तपास करण्याचे त्याच्याबद्दल निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले. दुसऱ्या यांच्याकडे आपण लक्ष गेलं तर मग याच्यामध्ये चर्चेला खूप वाव होतो, खूप फाटा फुटतात म्हणजे याच्यामध्ये. त्यामुळे कुठेतरी एक सुपरवायझर एक लेअर याच्यात बनवायची गरज. समजा 2 यंत्रणा बघत असतील तर एक तिसऱ्या यंत्रणेने हे बघितलं पाहिजे आणि त्याच्यातनं जे काही सार जे निघेल त्याच्यावरनं दोषारोपपत्र बनवायला पाहिजे. हा खटला संपूर्ण खटला साध्वी प्रज्ञा सिंग या नावाभोवती फिरत राहिला. म्हणजे सुरुवातीला साध्वी प्रज्ञा सिंग यांनी केलेले आरोप, त्यानंतर तुम्ही त्या संदर्भात काम पाहिलेलं आहे आणि एकूणच साध्वी प्रज्ञा सिंग हिचा या खटल्यातला सहभाग या भोवतीच हा खटला फिरत राहिला. साध्वी प्रज्ञा सिंग आज खटल्याच्या निकाल वाचनाच्या वेळेला मंत्रोच्चार करत होते आणि आता त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत. एकूण तुम्ही या सगळ्या खटल्यात त्यांचं काम पाहिलेलं आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांचं म्हणणं काय होतं जे त्यांनी न्यायालयात मांडण्याचा प्रयत्न केला तुमच्या माध्यमातून. आणि आताच्या घडीची ताजी अपडेट पाहूयात. निकालाविरोधात पीडित हायकोर्टामध्ये दाद मागणार असल्याचं समजतंय. आरोपी निर्दोष सोडल्यानंतर पीडितांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. काही वेळापूर्वी आपल्यासोबत डॉक्टर अन्सारी अखलाक अहमद हे होते. त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा न्याय झालेला नाही आणि या विरोधात आम्ही नक्कीच उच्च न्यायालयात जाणार आहोत आणि त्यानुसार ते उच्च न्यायालयात जाण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. आताच्या घडीची मोठी अपडेट. सोनी सर, आत्ता आपण जे म्हणत होतो की प्रज्ञा सिंग यांच्या भोवती हा सगळा खटला फिरत होता. प्रज्ञा सिंग यांच्या पूर्ण त्यांच्या दाव्यासंदर्भात तुम्ही बोलत होतात. बरोबर आहे. देशामध्ये आत्तापर्यंत कुठलीही महिलेला दहशतवादाच्या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत कधी गोवलं गेलं नाही. म्हणून साध्वी प्रज्ञा सिंगचं असं वर्णन करण्यात आलं मीडियामार्फत, एस्पेशली वेस्टर्न मीडिया, की फर्स्ट हिंदू वुमेन टेररिस्ट म्हणून तिचं वर्णन करण्यात आलं जेव्हा खटला चालू होता तेव्हा. आणि ते व्यक्तिमत्वच एक प्रचंड वलय आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. मी भोपाळ सुद्धा जाऊन आलो 2दा. आणखीन ज्या तऱ्हेने तिच्यावरती अत्याचार झाले आणि तिच्याकडनं कन्फेशन कबुली जबाब घेण्यासाठी जे काय झालं, शारीरिक तिच्याबद्दल फार म्हणजे तिला असं उलटं झोपवलं, फळी ठेवली आणि एका बाजूला एक महिला पोलीस अधिकारी, एक महिला शिपाई आणि दुसरी महिला सीसॉ सारखी ती फळी ठेवली ही वस्तुस्थिती आहे. प्रश्न असाच होता की अशाच्या तऱ्हेचे तिच्यावरती अत्याचार झाले तर तिने कोर्टाकडे तक्रार का केली नाही. परंतु तेव्हा ती PCR मध्ये होती, तिला कुठल्याही तऱ्हेचं तक्रार करणं केवळ अशक्य होतं, कारण धमकी देण्यात आली की जर तू तक्रार केलीस तर तुझ्या घरच्या लोकांना देखील गोवण्यात येईल. त्याच्यामुळे सर्वात शेवटी काय आम्हाला उपाय उरला की सर्वात शेवटी तिच्या ज्या काही यातना झालेल्या आहेत त्या एका आम्ही सत्यप्रतिज्ञा पत्रामध्ये 20-25 पानाचं ते सत्यप्रतिज्ञा पत्र जे आम्ही ड्राफ्ट केलं होतं त्याच्यामध्ये सगळे पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत सगळं आम्ही त्याच्यात वर्णन केलेलं होतं. आणि आम्ही कोर्टाला विनंती केली हे जे काही आमचं ग्रीव्हियन्स आहे, हे जे काही आमची तपास यंत्रणेबद्दल तक्रार आहे हिलाच कंप्लेंट म्हणून कायद्याच्या मध्ये प्रक्रिया जी आहे CRPC मध्ये, तेव्हाच्या CRPC मध्ये ती कंप्लेंट म्हणून ट्रीट करण्यात यावी. परंतु दुर्दैवाने आमच्या लाभामध्ये काही त्याच्यात निकाल झाला नाही. आणि नंतर काय घडलं, बरेच लोक विचारतात ह्या प्रकरणाला वेळ का लागला. तर मकोका हटवावा म्हणून आमच्या वतीने सुप्रीम कोर्टात आम्ही गेलो. तिथे आमची 5 ते 6 वर्ष गेली, मौलिक वर्ष. अगदी त्याच्यामुळे लांबलं. अगदी तुम्हाला मी या 23 दिवसांच्या टॉर्चर बद्दल पण विचारणार आहे. पुन्हा एकदा आपण ॲडव्होकेट गणेश सोनी यांच्याकडे जाणार आहोत. सोनी सर, मी तुम्हाला साध्वी प्रज्ञा सिंग यांनी 23 दिवसांच्या टॉर्चरचा जो उल्लेख केला होता या केस दरम्यान आणि त्यानंतर ते संसदेत सुद्धा प्रकरण गाजलं होतं. तुमचं एक स्टेटमेंट त्या संदर्भात 8 ते 9 वर्षापूर्वी मला वाटतं की खूप गाजलं होतं की
तत्कालीन नेतृत्वानं काही हिंदुत्ववादी संघटनांना यामध्ये दोषी धरण्याचा प्रयत्न केला होता आणि सरसंघचालकांना सुद्धा यामध्ये गोवण्याचा प्रयत्न होता, असं एक तुमचं स्टेटमेंट होतं. प्रयत्न होता. काय होतं ते नेमकं आणि म्हणजे कसंही करून संघापर्यंत जावं आणि संघावरती बंदी आणण्यात यावी अशा स्वरूपाचं सगळे कुभांड रचलं, आपण जो शब्द वापरला तो. त्यामुळे त्याचं मूळ स्वरूप हे मालेगाव ब्लास्ट आहे. तिथपासून त्यांना ती चेन बनवायची होती आणि तिथपर्यंत त्यांना जायचं होतं. याबद्दल काय मला तरी शंका नाही. 23 दिवसांच्या टॉर्चरचा साध्वीनं यापूर्वी उल्लेख केलाय. तुम्ही सुद्धा अनेकदा प्लीडिंगमध्ये त्या गोष्टी मांडलेल्या आहेत. नेमके ते 23 दिवस कसे होते? कोण यामध्ये अधिकारी दोषी आढळले होते किंवा दोषी आहेत असं तुम्हाला वाटतंय? तेव्हा सुरतवरनं जेव्हा तिला आणण्यात आलं मुंबईला, तेव्हा तिला शारदा थिएटर जे आहे दादर पूर्वेला, चित्रा आणि शारदा लागून आहेत, तर तिथे एका तिला हॉटेलमध्ये ठेवलं होतं. पण तिची आयडेंटिटी वेगळ्या स्वरूपाची तिथे ठेवण्यात आलेली होती. ती संपूर्ण पोलिसांच्या सर्व्हायलन्स खाली होती आणि तिला ATS मध्ये न्यायला जायचं आणि सकाळपासून संध्याकाळमध्ये तिला ठेवलं जायचं. खूप तऱ्हेचे प्रश्नांचा भडीमार व्हायचा तिच्यावरती. आणि जे फिजिकल टॉर्चरचा जो मगाचे उल्लेख जो मी केला की तिला पालथं पाडून तिच्या अंगावरती एक फळी आणि एक महिला अधिकारी इकडे किंवा महिला शिपाई इकडे, महिला येते, सीसॉ कशी असते तशा स्वरूपाचा प्रकार घडलेला होता. आणि त्याच्यामध्ये तिला जो बाग जो आलेला आहे पाठीमध्ये, त्याचं एक जे रूट कॉज आहे ह्या तऱ्हेची जी शारीरिक प्रताडणा जी झाली त्याच्याबद्दल काही एक वाद नाही आहे. आणि भरपूर तऱ्हेचे तिच्या कबुलीसाठी भरपूर तिच्यावरती दबाव आणण्यात आले, नातेवाईकांना गोवण्यात येईल अशा देखील धमक्या देण्यात आल्या. परंतु या बाई कुठेही त्याच्यामध्ये बदल्या नाही, ती वस्तुस्थिती आहे. पण त्यावेळेला तुम्ही ज्यावेळेला हे सगळे मुद्दे मांडले होते त्याचा कॉग्निजन्स घेतला गेला नाही? नाही, इव्हन खुद्द म्हणजे ते ॲफिडेव्हिट जे आम्ही दाखल केलं एवढं 24 पानी, आमचं हेच म्हणणं होतं की दिस ॲफिडेव्हिट शुड बी ट्रीटेड ॲज अ कंप्लेंट. म्हणजे CRPC मध्ये जी तरतूद आहे कंप्लेंटची, तक्रार, जी तक्रार अदरवाईज पोलीस स्टेशनमध्ये घेतली जात नाही फिर्यादीच्या स्वरूपामध्ये, तशा तऱ्हेची लेखी तक्रार हा कुठलीही ग्रीव्ड पार्टी, ॲग्रीव्ड पार्टी जी आहे, पीडित पार्टी आहे, ती मॅजिस्ट्रेट करू शकते आणि मॅजिस्ट्रेट 156 खाली आदेश देऊ शकतो. तेव्हा सुद्धा ती तरतूद होती, आज देखील ती तरतूद आहे. आता BNS आलाय कायदा, त्यामुळे कायद्याचं नाव बदललं, परंतु प्राविधान जे आहे ते अजून तिथे आहे. परंतु दुर्दैवाने त्याला तिथे काही घेण्यात आलं नाही. दरम्यान जेव्हा हे सगळं प्रकरण आम्ही मकोका चॅलेंजसाठी सुप्रीममध्ये गेलो तेव्हा दुर्लक्षित झालं, त्यामुळे हे पुढे काही रेटलं गेलं नाही. ही वस्तुस्थिती. आता अनेक प्रतिक्रिया ज्या येतात त्या प्रतिक्रियांमध्ये सुद्धा राजकीय हस्तक्षेपाचा आरोप होतोय. तत्कालीन काँग्रेसच्या सरकारनं यामध्ये राजकीय दबाव आणला आणि हिंदू दहशतवाद हा शब्द त्यातून आला होता. हेमंत करकरेंचा उल्लेख झाला, त्यांना सुद्धा या सगळ्या त्रासाला सामोरं जावं लागलं कारण त्यांनी हा शब्द आणला असा आरोप झाला आणि त्यांना धमकावण्याचेही प्रकार झाले होते. तुम्हालाही असं वाटतंय का की राजकीय दबावापोटी हा सगळा प्रकार झाला? नाही, राजकीय दबावपोटी नव्हे, परंतु त्यांचं उद्दिष्ट जे होतं ते शेवटी नागपूरपर्यंत पोचणं, या मताशी मात्र मी ठाम आहे. याबद्दल काहीच वाद नाही. कुठल्याही तऱ्हेने संघाला बदनाम करायचं आणि हिंदुत्ववादी नेत्यांना बदनाम करून त्याची कुठेतरी संघावरती बंदी आणण्यासाठी ही सगळी ही पावलं उचलली गेली, या मताशी मी नक्कीच सहमत. तुम्ही मगाशी उल्लेख जो केला की कट रचला गेला हे सिद्ध होऊ शकलेलं नाही आणि असं कोणता कट रचला गेलाच नव्हता कारण अशा बैठका झाल्याच नव्हत्या असं तुमचं म्हणणं आहे. तुमचं हे म्हणणे कोणत्या तथ्यांवर आधारित आहे? त्याचं कारण सांगतो. रादर त्यांनी जे काही पंचनामे जे बनवलेले आहेत, जी विटनेस स्टेटमेंट जे असतात 161 नुसार CRPCच्या, त्याच्यामध्ये 12 एप्रिल 2008ला भोपाळच्या राम मंदिरामध्ये, जिथे मी स्वतः जाऊन आलेलो आहे, मी संपूर्ण राम मंदिर बघून आलोय, मूळ मजल्यावर गेलोय, तळघरात देखील जाऊन आलेलो आहे. तर तिथे ते चेंबर वगैरे देखील आहे, मागच्या खोल्या देखील आहेत. तिथे पहिल्यांदा ओळख झाली असं सुरुवातीच्या तपासण्याचं मत होतं. आणि मुख्य म्हणजे की पुरोहितांचं काम काय, ही वॉज अ मिलिटरी मॅन, लष्करी आर्मीमध्ये आहेत, ते संरक्षण दलामध्ये आहेत. अशा स्वरूपाचा माणूस कुठल्या एका शहरामध्ये बॉम्बस्फोट घडवण्यासाठी एका साध्वीची वापर करेल आणि तिला सांगेल की मला बॉम्बस्फोट घडवायचे, मला 2-4 माणसं दे, आणि त्याच्यानंतर ही साध्वी त्यांना म्हणते की मी देते, माझ्याकडे 2 माणसं ती पुरवते. ही अक्षरशः इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात कॉक अँड बुल स्टोरी होती, त्याच्यामध्ये काही तथ्य नव्हतं. त्यामुळे मुळात तशी मीटिंग, ज्या मीटिंगमध्ये जी नावं होती की नावं जर आपण ऐकलं तर तुम्ही चाट पडाल तिथे, असं आहे. ती नावं ऐकली तर म्हणजे मोठा आणखीन स्फोट होईल. त्यामुळे अशी नावं त्यांनी रोपिन केलेली, तिथे ती म्हणजे पोचलेली देखील नव्हती. त्यामुळे जे 12/4/2008चा जो काही पंचनामा आहे, किती काही स्टेटमेंट जे आहेत, भोपाळ मंदिराचा देखील त्या पंचनामानंतर झालेला आहे, कुठे लोक बसले, काय बसले वगैरे, ते सगळं इट इज ऑल कपोलकल्पित, इमॅजिनरी आहे. याच्याबद्दल वाद नाही. माझी उत्सुकता हीच आहे. आमच्या मित्राने रणजित सांगण्याने सांगितलं की 1000 पानाचं जजमेंट आहे. तर वकील या नात्याने आणि कायद्याचा अभ्यासक या नात्याने मला कॉन्स्पिरसीबद्दल जास्त काय पुरावा आणला गेला, त्याची चिडफाड काय केलेली न्यायालयाने, हे बघण्यामध्ये माझं जास्त औत्सुक्य आहे. आता पब्लिक डोमेनमध्ये सरकारची बाजू आलेली आहे. आतापर्यंत त्यावर अनेक मुद्दे पण चर्चेले गेले, खल झाला. पण या सगळ्यांचा एकमेकांशी संबंध कसा इम्प्लिकेट केला गेला, तुमचं वर्जन आम्हाला अजून तुमच्याकडनं आलेलं नाही. प्लीज रिपीट.
म्हणजे या साध्वी प्रज्ञा सिंग आणि कर्नल पुरोहित यांचा एकमेकांशी संबंध कसा जोडला गेला, काय दावे केले गेले होते? तर त्यांची पहिल्यांदा ओळखच दाखवली ना 12/4/2008च्या अगोदर ह्या दोघांना एकमेकांचा परिचयच नव्हता. मग प्रश्न असा आहे की 12/4/8ची बैठक त्या भोपाळच्या राम मंदिरात कोणी बोलवली आणि त्या बैठकीचे जे आयोजक होते त्यांनी एकीकडे पुरोहितांना कसं आमंत्रण दिलं आणि एकीकडे साध्वीला कसं आमंत्रण दिलं, आणि जी काही नावं आलेली आहेत की आम्ही त्या बैठकीला होतो, की आम्ही ह्या लोकांना पाहिलेलं त्या बैठकीला होते, या बैठकीमध्ये अशा तऱ्हेचं भाषणं केली गेली, भडकाऊ भाषणं केली गेली, असं जे काही तपास टिपणामध्ये जे आलेलं आहे ते सगळं अगदी म्हणजे वाचायला थ्रिल वाटतं तुम्हाला, परंतु त्या संदर्भामध्ये कुठलाही पुरावा येऊ शकला नाही, कुठले साक्षीदार टिकलेले नाहीत, आम्ही असताना देखील टिकलेले नव्हती वस्तुस्थिती. अगदी मालेगाव मधली परिस्थिती आपण